प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त प्रोमो आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता आपण पाहिलंय की इकडे शलाकाने घरामध्ये येत मोठा तमाशा केलाय आणि त्यानंतर शलाकाने आता इकडे दुसरी खेळी खेळण्याचा प्रयत्न करताच पेटून उठलेल्या आनंदीने मात्र आता निंबाळकर घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी सुनेचं कर्तव्य पार पाडलेलं आहे। मुळातच या सगळ्यामध्ये आनंदीने आता इकडे तिला असे काही धडा शिकवलेला आहे की या सगळ्यामध्ये ती आता पूर्णपणे घाबरलेली आहे आणि तिला स्वतःला समजत नाहीये की आपण या सगळ्यामध्ये आणि निंबाळकर कुटुंबाची सून असल्याचा इंगा आता दाखवलाय। असं नक्की काय घडलंय की ज्याच्यामुळे आनंदी इतकी पेटून उठले आणि आता इकडे शलाकाचं थोबाड फोडलेलं आहे। सगळं सविस्तरपणे आता सगळ्यांच्या समक्ष आनंदी या घरामध्ये आलेली आहे। आनंदी या घरामध्ये आल्यावरती तिचा गृहप्रवेश करण्यात आलाय। खरं तर शलाकाने खूपच आता चांगलं काम केलेलं असतं। आता जर का आनंदी आउट हाऊस मध्ये राहिली असती तर कदाचित बाकी घरच्यांना समजलं सुद्धा नसतं की आनंदी आणि इकडे युगंधरचं लग्न झालंय। पण शलाकाने आणल्यामुळे आता इकडे बायकांच्या सगळ्या या समोर आता इकडे युगंधरच्या आईने तिचा गृहप्रवेश केलेला आहे, हे तर आपण पाहिलंय। आणि गृहप्रवेश केल्यामुळे मात्र आता इकडे चिडलेली शिल्पा ताबडतोब फोन लावून युगंधरला घरी बोलवून घेते। युगंधर सांगतोय तायडे थोडं वेळात येतो, यावरती ती सांगते आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर हजर। युगंधरला अंदाज आलाय या शलाकाने काहीतरी नाटकं केलेत आणि नाटकं करत हिने आता इकडे काहीतरी गोंधळ घातलेला आहे आणि मला तर खूपच टेन्शन आलंय की ताईच्या समोर आता ही आनंदीला घेऊन तर गेली नसेल ना। असं म्हणत युगंधर मात्र आता आपल्या पियेला सांगतोय की मला ताबडतोब घरी जायला पाहिजे, काहीही झालं तरी सुद्धा मला आता घरी जायला पाहिजे असं तो सांगत आहे। बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत युगंधर घरी आल्यावरती आता इकडे शिल्पा सांगत आहे, हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा हे बघ तू माझ्यापासून सत्य लपवलंस आणि आता वसुधा बहिणीला जे वचन दिलं होतं ते, यावरती आता युगंधर सांगायला लागतो, हे बघ मी हे सुद्धा वचनाखातरच केलंय। तुला माहित नसेल आपल्या छोट्या साहेबांनी काय पराक्रम करून ठेवलेत आणि तो घडलेला सगळा प्रकार सांगतो। आणि त्यावरती शिल्पा म्हणते, अरे पण तुला लग्न करायची गरज काय होती, तू द्यायचं ना कुणासोबत तरी लग्न लावून। आणि त्यावरती तो सांगतो त्या मुलीसोबत कोण लग्न करणार, तिला दिसत नाही। आणि हे ऐकल्यावरती शिल्पाच्या रागाचा पारा अधिकच चढतो। म्हणजे आता तू इकडे आंधळ्या मुलीला या घरची सून बनवून आणलेलं आहेस, ते काही मला चालणार नाहीये। युगंधर म्हणतो, ताई आता चालणं न चालणं हे सगळ्याच्या पलीकडे गेलेलं आहे। काहीही झालं तरी आनंदी आता या घरची सून आहे, माझी बायको आहे आणि तुला पण त्याचा स्वीकार करावा लागेल। हा, मी म्हणत नाहीये की तिला आता वसुधाप्रमाणे सगळे अधिकार दे, या घरात अधिकार तुझेच राहतील। ती आता या घरामध्ये सुनेचा फक्त आता तिला मान मिळावा इतकीच माझी इच्छा आहे। तिचे कोणते अधिकार तिला हवेत असं काहीही नाहीये आणि हा, तिचा अपमान होऊ नये, तिला कोणत्या गोष्टीची कमी पडू नये, बस मला इतकंच वाटतं। आणि यावरती शिल्पा म्हणते, मग राहिलं काय, तिला ह्या घरात सुनेचा मान द्यायचं। यावरती तो म्हणतो, मी सांगतोय ना या घरातले सगळे अधिकार तुझेच राहतील, पण या घरच्या सुनेचा मान मात्र तिला मिळायला पाहिजे। शिल्पाचं काहीच हे चालत नाहीये आणि शिल्पा आता सांगते, मुळातच आहे कुठे मग विद्याधर। त्यावरती तो सांगतो, विद्याधर जेलमध्ये सडतोय आणि आता सगळ्यांनाच धक्का बसतो विद्याधरने केलेला प्रकार आणि त्यामुळे युगंधरला करावं लागलेलं लग्न। या सगळ्यामुळे आता मात्र इकडे मुळातच युगंधरने सांगितल्यावरती शिल्पा चिडले आणि ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता त्याला पकडते आणि त्याला जाब विचारते का आहे त्याच्यामुळे नसतं घरावरती संकट आले। आणि असं युगंधर सांगायला लागतो, हे बघ तिला फक्त ह्या घरात राहू दे। बरं, हे झाल्यावरती शिल्पा कुठली गप्प बसायला, शिल्पा खूपच चिडलेली आहे आणि या घरातलं तिचं आता मी अशी छळो की पळो तिला करेन ना की ती स्वतःहून हे घर सोडून निघून जाईल, असं आता शिल्पा विचार करत आहे। पण त्याच वेळेला मात्र आता नियती मात्र आनंदीच्या बाजूने ठामपणे उभी राहणार आहे। इकडे आता आनंदीला युगंधरच्या बेडरूम मध्ये स्थान मिळालेलं आहे। तिचं सगळं सामान पियेंनी बेडरूम मध्ये आणून ठेवलंय, अनहूतपणेच तिचा गृहप्रवेश झालेला आहे। म्हणजे काहीही झालं तरी युगंधर तिला आता आउट हाऊस मध्ये ठेवणार असतो, पण शिल्पाच्या आगाऊगिरीमुळे आता मात्र आनंदी आउट हाऊस मधून डायरेक्ट बंगल्यामधून डायरेक्ट बेडरूम मध्ये आलेली आहे। आणि बेडरूम मध्ये आल्यावरती इकडे युगंधर सांगायला लागतो, या घराचे सून म्हणून जे अधिकार असतील ते तुला मिळतील, पण बायको म्हणून मी तुला अधिकार देऊ शकत नाहीये। हा, तू आत्ता सुद्धा विचार कर, तुला जर का इथून जायचं असेल तर तू जाऊ शकतेस, पण मी तुला अजिबात अडवणार नाहीये।
यावरती निर्णय तुझा असेल. आपल्या वयामध्ये अंतर म्हणजे जर का माझा संसार वसुधासोबत योग्य वेळेत झाला असता तर तुझ्या इतकी मुलगी असते मला, आणि त्यामुळे आपल्या वयातलं अंतर बघता तू आता हे लग्न मोडू शकतेस. तुझ्या मनावरती आहे. तुला राहायचं असेल तर आता या घरची सून म्हणून मानाने मिरव, निंबाळकर कुटुंबाची सून म्हणून मिरव. हां, पण युगंधरची बायको हा टॅग तुला कधीच मिळणार नाहीये. युगंधरची बायको एकच होती, वसुधा, आणि ते तुला कधीच मिळू शकणार नाहीये. आणि निर्णय तुझा असेल. तू जो निर्णय घेशील ना तो मान्य आहे. तुला तुझ्या आबाच्या घरी जायचंय, राहा. तुझ्या आयुष्यभराची पोसण्याची जबाबदारी माझी. आनंदी ऐकते आणि ती सांगते, मालक साहेब, खरं तर या लग्नामध्ये तुम्ही आता म्हणजे सगळ्या गावासमोर मला जो मान दिलात ना तो मान कशाहीपेक्षा खूप मोठा आहे. म्हणजे मी या सगळ्यामध्ये या लायकीची आहे की नाही मला माहीत नाहीये. विद्याधर साहेबांनी मला हात सुद्धा लावला नव्हता आणि त्यानंतर गावातलं कुणीही माझ्यासोबत लग्नाला तयार नव्हतं. ठरलेलं लग्न सुद्धा माझं मोडलं. पण तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवलात आणि तुम्ही या लग्नाला तयार झालात, आणि त्यामुळे मी तुमचे कसे आणि किती आभार मानू हेच मला कळत नाहीये. आणि असं म्हटल्यावरती तो म्हणतो, आभार मानू नकोस, मी काही उपकार नाही केलेले आहेत. तुझ्यासोबत जे झालं ते चुकीचंच होतं आणि त्यासाठी मी फक्त आवाज उठवला. तू तुझा निर्णय सांग, असं म्हटल्यावरती आणि त्यानंतर ती सांगते, मी इथून जाण्याचा प्रश्नच येत नाहीये. या घरची सून म्हणून जे कर्तव्य मला करता येईल ते सगळं कर्तव्य मी करेन. हां, मी तुम्हाला वचन देते, मी तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारे बायकोचे अधिकार मागणार नाही. झालं. इकडे आता आनंदी या घरामध्ये राहायला लागले, पण शिल्पा आनंदीला स्वीकार करायला तयार नाहीये. आणि त्यानंतर आनंदीला जेवणासाठी ज्या वेळेला बाहेर आणण्यात आले आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे शलाका ही आता डोळे टपूनच आहे. शलाका या सगळ्यामध्ये मात्र आता पूर्णपणे या घरावरती लक्ष ठेवून आहे, जेणेकरून ज्या वेळेला या घरामध्ये आनंदीला काही त्रास होईल त्यावेळेला प्रत्येक वेळेला शिल्पा मात्र इकडे शलाका मात्र आता लक्ष ठेवून आहे. ज्या वेळेला आनंदीला जेवणासाठी बाहेर बोलवण्यात आलंय, शिल्पाने तिला तिथेच थांबायला सांगितलंय, थांब तिथेच. यावरती आता मात्र इकडे आनंदीला नोकरांच्या पंक्तीला तिने बसवायला सांगितलंय आणि ती सांगायला लागते, ऐकायला आलं का, तुम्ही जसे बसताय ना तसे हिला घेऊन बसा. या टेबलवरती बसण्यात हिची लायकी नाहीये, हिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा. असं म्हणत शिल्पाने आता इकडे आनंदीचा हात धरलाय आणि तिला टेबलवरती बसण्यापासून थांबवलंय. आणि त्याच वेळेला युगंधरची आई म्हणते, काय करतेस तू? युगंधरने सांगितलंय ना, तुझे अधिकार हे फक्त तुझेच राहतील, पण या घरच्या सुनेचा अधिकार तिला द्यायचा आहे. असं करून तू युगंधरचं मन हे करतेस ग, तुला कळत नाहीये का? आणि 4 लोकात गावामध्ये जर का आता समजलं तर, आणि नेमकी 4 लोक म्हणजे ही आता तोंडवरती घेऊन शलाका आले आणि काय म्हणजे आता तिला नोकरांच्या पंक्तीमध्ये बसवणार. यावरती इकडे आता सांगायला लागते ती म्हणजे शिल्पा, हे बघ तू उठसूट आमच्या घरात कशाला येतेस? यावरती ती म्हणते, कशाला म्हणजे तुमचे रोजचं हे मरण आहे ना ते बघायला मी येते, मला हे बघायला मजा येते. म्हणजे आता तुम्हाला माझा त्रास होतो ना, पण त्रास काय असतो मी तुम्हाला दाखवणार आहे. ही मुलगी या घरात तुमच्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल आणि नाही वाटलं ना तर मी वाटायला लावेन. शिल्पा म्हणते, हिला आत्ताच्या आत्ता पहिली बाहेर काढा. त्यावरती ती सांगायला लागते, हे बघ मी व्हिडिओज करते ना, ही कशी आता नोकरांच्या पंक्तीमध्ये बसते तेच मी बघते, आणि नोकरांच्या पंक्तीमध्ये तुम्ही आता तिला कसे बसवता हे पण मी बघते. असं म्हणत इकडे आता शलाका खूपच आगाऊगिरी करत आहे. ती आता आलेली आहे आणि शिल्पाताई तू आता बघशीलच मी कसा बदला घेते ते. तुम्हाला असं नाचवेन ना की आता नाचून नाचून तुमची पार पार वाट लागेल, गावांच्या समोर तुमचा तमाशा होईल. युगंधर आलाय आणि शलाका, तुला जी धडा शिकवला तो पुरेसा नाही आहे का? आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, माझ्या घरात थांबायचं काही काम नाहीये. असं म्हणत युगंधर तिच्यावरती रागवलाय. पण शिल्पा किती नालायक, शिल्पा जायला तयार नाहीये. पण त्याच वेळेला आनंदी मात्र आता इकडे शलाका जायला तयार नाही. आनंदी शलाकाचं थोबाड फोडते आणि खबरदार, हे माझं सासर आहे आणि माझ्या सासरी मी कुठेही बसेन आणि कुठेही राहीन. मला नाही डायनिंग टेबलवर बसायची सवय, मी बसेन याच पंक्तीला, कारण मला खालीच बसायला आवडतं आणि माझे सासरचे जे सांगतील ना ते मी करेन. दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करून महिला मुक्तीच्या नावाखाली जर का हे करण्याचा प्रयत्न केलास ना तर याद राख, आणि ती माझी नणंद आहे मोठी, तुला वाटो न वाटो त्यांचं ऐकणं माझं कर्तव्य आहे.
तू तुझं बघ आणि माझा संसार टिकवण्यासाठी मला जे वाटेल ना ते मी करेन. एक गोष्ट लक्षात ठेव, परत या घरामध्ये तोंडवरती करून आलीस ना तर मालकीण या अधिकाराने हाताला धरून पोलिसात देईल. आमच्या घरात तुला स्थान नाहीये. आनंदीमध्ये इतका बेफाम पण आलेला बघून शलाका तर घाबरले, शिल्पा पण घाबरले. उद्या जर का आपण हिच्यासोबत असं काही वागलो आणि ही आपल्यासोबत वागली तर शिल्पाला कुठेतरी चपराक बसले. आनंदीने एका दगडात दोन पक्षी मारलेत आणि हे बघून युगंधरला पण आनंदी स्ट्रॉंग झालेलं बघून आता छान वाटलेलं आहे. मालिका खूप सुंदर वळणावरती चालले. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब